पण आत्ताच्या स्टेजमध्ये उमेदवारांना संधी मिळावी आणि प्रचाराची संधी मिळावी. त्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे आम्ही पाहिलंय, पैशाचा महापूर होता अशी परिस्थिती आहे. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महापुराचा महापूर येईल पैशाचा, असं आम्ही त्या ठिकाणी धरून चाललेलो आहोत. आणि म्हणून उमेदवारांना संधी मिळाली पाहिजे या दृष्टीने आमची असणारी पूर्ण तयारी आहे. आणि म्हणून आम्ही असणारा पहिली यादी ही जाहीर करतो आहोत. पहिल्या यादीमध्ये असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी नंबर 11 रावेर शमीबा पाटील या उमेदवार आहेत. 24 मतदार सरकार सिंदखेड राजा सविता मुंडे ह्या उमेदवार आहेत. वाशिम 34 मध्ये मेघा किरण डोंगरे ह्या उमेदवार आहेत. 36 मध्ये धामणगाव रेल्वे निलेश विश्वकर्मा आहेत. 52 मध्ये विनय भांगे. 62 मध्ये साकोली डॉक्टर अविनाश नाने. 87 नांदेड साऊथ फारुख अहमद. 88 लोहा शिवा नरांगळे. 109 औरंगाबाद ईस्ट विकास रावसाहेब दांडगे. 222 शेवगाव किसन चव्हाण आणि 286 खानापूर संग्राम कृष्णा माने. ही पहिली यादी आम्ही त्या ठिकाणी जाहीर करतो. त्याच्याच बरोबर भारत आदिवासी पार्टीचे असणारे चोपडा मतदारसंघातील उमेदवार अनिल जाधव हे त्यांचे महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, ते लढणार आहेत. आणि गोंडवाना पार्टीचे असणारे महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत हरीश उईके हे नागपूरमधल्या रामटेक मतदारसंघातून त्या ठिकाणी लढणार आहेत. रामटेक ही आरक्षित जागा नाही, ही जनरल जागा आहे. आतापर्यंत जी मानसिकता महाराष्ट्रामध्ये इतर पॉलिटिकल पार्टीजनी केली होती की आदिवासीने फक्त असणारा आदिवासी मतदारसंघामध्येच लढलं पाहिजे, ती मानसिकता आम्ही या निवडणुकीमध्ये तोडतो आहोत. आणि आदिवासी कॅन्डिडेट हा जनरल मतदारसंघामध्ये सुद्धा उभा राहील, त्याची असणारी सुरुवात आम्ही असणारा या ठिकाणी केलेली आहे. जॉईंट जाहीरनामा आणि वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा हा आम्ही लवकरच त्या ठिकाणी इलेक्शनच्या अगोदरच म्हणजे नोटिफिकेशनच्या अगोदरच आम्ही असणारा प्रसिद्धी त्या ठिकाणी करणार आहोत. आमचा हेतू हा आहे की आज राजकारण जे आहे ते दोन मुद्द्यांच्या अवतीभोवती फिरते. एक आरक्षणाच्या अवतीभोवती फिरते, मग ते मराठा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात फिरते. आणि दुसऱ्या बाजूस SC STच्या क्रिमिलेअर आणि वर्गीकरण याच्या अवतीभोवती फिरते अशी असणारी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूस एक धार्मिक राजकारण सुद्धा उभं करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ती म्हणजे की मशिदींना टार्गेट केल्या जाते. सुप्रीम कोर्टाचा निर्णय मध्यंतरी आला आणि सगळ्या राज्याकडून हमी घेण्यात आली की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे कायदेशीररित्याने तुम्ही मस्जिद पाडायची की न पाडायचा हा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. हे आश्वासन दिल्यानंतरही कोर्टाला सुप्रीम कोर्टाला दिल्यानंतरही आपण बघत असाल की नोटिसावरती नोटिसा बजावल्या जात आहेत. आणि नोटिसावरती नोटिसा बजावून आम्ही तुमचं मस्जिद पाडायला येतो, या दिवशी आम्ही पाडणार. आणि तिथला माहोल पूर्णपणे धार्मिकतेचा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. म्हणजे मुसलमानाकडे, हिंदूंकडे अशा रीतीची असणारी जी राजकीय भूमी चाललेली आहे आणि करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, त्या ह्याच्यामध्ये नव्या परिस्थितीमध्ये
एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला एम्प्लॉयमेंट हा जो इश्यू आहे, या दोन्हींचा आधार धरून आम्ही आज सारा जाहीरनामा केलेला आहे. तो इलेक्शनच्या अगोदर आम्ही आज सारा त्या ठिकाणी प्रसिद्ध करू. हेतू हा आहे की त्या जाहीरनाम्यावरती किंवा विकास आणि एम्प्लॉयमेंट हे जे दोन मुद्दे आहेत, याच्यावरती लोकांनी चर्चा केली पाहिजे. आरक्षण आणि धार्मिकता हा जो चाललेला आहे, या विषयातून बाहेर पडून पुढची 5 वर्ष हे विकास आणि एम्प्लॉयमेंट या दृष्टिकोनातून झाली पाहिजेत, याला अनुसरून आम्ही असं त्या ठिकाणी करतो. मी जी यादी वाचलेली आहे त्या यादीमध्ये आमच्यावर आरोप होत असतो. तो आरोप जरी होत असला तरी पुन्हा मी असं रिपीट करतोय की आम्ही त्या यादीमध्ये उमेदवार वेगवेगळ्या समूहाचे आहेत. लोकशाहीचं उमेदवारीच्या माध्यमातून सामाजिकरण, सोशलायझेशन जे आहे ते आम्ही असं या ठिकाणी करतो आहोत. हेतू आहे की जे एक जातीय राजकारण आलेलं आहे, ते काँग्रेसचं असेल, राष्ट्रवादीचा असेल, की दोन्ही सेनेचा असेल, भारतीय जनता पक्षाचा असेल, की जे एक जातीय राजकारण आलेलं आहे, या एक जातीय राजकारण म्हणजे मराठा सुद्धा गरीब मराठा नाही, पण निजामी मराठा ज्याला मी म्हणतो, त्याला असणारा उमेदवारी देऊन सत्ता कैद करण्याचं चाललेलं आहे. तो तोडण्याचा आमचा असणारा भाग ह्या ठिकाणी चाललाय. त्याच्यामुळे उमेदवारी जी देण्यात आलेली आहे ती लेवा पाटील समाजाला देण्यात आली आहे, वंजारी समाजाला देण्यात आलेली आहे, बौद्ध त्याला देण्यात आलेली आहे, लोहार समाज जो आहे त्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे, दिवर समाज जो आहे त्याला देण्यात आलेली आहे, मुस्लिम समाज जो आहे, लिंगायत आहे, मराठा आहे, पारधी आहे आणि वडार आहे, या समूहांना आम्ही असणारा उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. आम्ही उमेदवारीच्या माध्यमातून लोकशाही तळागाळापर्यंत पोचली पाहिजे, गेली पाहिजे आणि लोकशाहीचं मनापी होता कामा नये, हे आम्ही या ठिकाणी पाहतो आहोत. माझं निवेदन संपलं. आपल्याला आता विचारायचं असेल आपण विचारा.